दरम्यान भाजप कार्यकर्त्याच्या घरी निलेश राणेंनी धाड टाकली होती। पैसे वाटप होत असल्याचा निलेश राणेंनी आरोप केला। रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या घरी पैसे पोहोचवले जातात असा थेट आरोप आमदार निलेश राणे यांनी केलेला होता। आमदार निलेश राणे मालवण नगर परिषद इथे मतदान निवडणूक निर्णय अधिकारी यांची त्यांनी आज भेट सुद्धा घेतली आणि त्यांच्या कानावर हा सगळा घडलेला प्रकार सांगितलेला। हे सगळं निलेश राणेला पाडावं, निलेश राणेचे सीट पाडावेत ह्याच्यासाठी चालू आहे ना। आम्ही महायुती करायला तयारच होतो, तेव्हा गेली नाही। आज चव्हाण साहेबांना महायुती हे शब्द त्यांच्या तोंडातून ऐकून खरं तर बरं वाटलं। त्यांना अजूनही महायुती हे शब्द आठवतात, हे खरोखर बघून बरं वाटलं। मला तेवढीच आठवण करून द्यायची होती की साहेब महायुती अजून आहे, ती टिकली पाहिजे, आपणही सहकार्य करा, मीही करेन। दरम्यान निलेश राणेंच्या आरोपांवर रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले होते पाहूयात। गेले 5-6 दिवस पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे असे सर्व प्रकार ते करतायत। त्या भागामध्ये आदरणीय राणे साहेबांच्या नेतृत्वामध्ये, नितेशजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम हे सर्वांच्या लक्षात आहे। त्यामुळे त्या ठिकाणी मतदान हे भरभरून होणार आहे। अतिशय चांगले उमेदवार हे त्या ठिकाणी उमेदवार म्हणून रिंगणात आहेत।